राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटलं की प्रखर हिंदुत्ववाद आणि प्रखर राष्ट्रवाद असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. हे सत्य आहेच, पण खरं तर हिंदूंमधल्या विविध सामाजिक गटात ऐक्य निर्माण करून भारतवर्षाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्म आणि गौरवशाली संस्कृतीच्या इतिहासावर राष्ट्राचं पुनरुज्जीवन घडवून आणण्याच्या यथार्थ उद्देशानं स्थापन झालेली संघटना असं आपण म्हणू शकतो. पण बऱ्याच लोकांना संघाविषयी, संघाच्या सरसंघचालकांविषयी आणि संघाच्या रचनेविषयी माहिती खूपच कमी आहे. आणि माहिती असलीच तर ती खोटी आणि संघाविषयी गूढता निर्माण करणारी आहे. त्याची बरीच कारणं देखील आहेत. त्यात सर्वप्रथम आहे ते संघ विरोधी वर्तुळानं कायमच पसरवलेल्या खोट्या बातम्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे संघाची प्रसिद्धी परांगमुक्ता. संघानं आजवर कधीच कुठल्या कामाचा गवगवा वा चर्चा कुठंच केली नाही. कायम इदम न मम म्हणत निरपेक्ष भावनेनं संघ काम करत आलाय. आजवर संघाचे 6 सहसंघचालक झालेत. त्यांचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. 1 एप्रिल 1889 रोजी नागपूर इथं जन्मलेल्या हेडगेवारांनी कलकत्ता इथून डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचं नाव डॉक्टर असंच रूढ झालं. कलकत्त्याला शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. क्रांतिकारकांच्या एकदम आतल्या वर्तुळात त्यांची वर्णी लागत असे. क्रांतिकार्यातील त्यांचं टोपण नाव कोकेन असं होतं. त्याच काळात देशभरातील क्रांतिकारकांशी त्यांचा थेट संबंध आला. मात्र नागपूरला परत आल्यावर क्रांतिकार्यासोबतच सनदशीर मार्गानेही स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायला हवेत असा विचार त्यांनी केला आणि त्यातूनच त्यांचं काँग्रेसचं कार्य सुरू झालं. देशप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या डॉक्टरांना कालांतरानं हे लक्षात आलं की राजकीय चळवळ करून किंवा जन आंदोलन उभारून भारताला स्वातंत्र्य जरी मिळालं तरी ते पुन्हा जाणार नाही याची शाश्वती काय. मुळात आपला इतिहासच इतका गौरवशाली असताना आपण पारतंत्र्यात का गेलो याचं चिंतन त्यांनी केलं आणि त्यातूनच त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या समाजात जातीपातींमध्ये भेद निर्माण झाल्यामुळं परकीय शक्तींनी आपल्यावर राज्य केलं. म्हणूनच जातीभेद विसरून हिंदू समाजाला एकत्र आणण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांनी 1925च्या विजयादशमीला नागपूरच्या महाल भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. मात्र हे करत असताना स्वातंत्र्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. 1930 सालच्या जंगल सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना 9 महिने कारावास देखील भोगावा लागला. त्या काळापुरता लवा परांजपे यांच्याकडे त्यांनी सरसंघचालक पदाचा कार्यभार सोपवला आणि संघाचं कार्यही सुरू राहील याची काळजी घेतली. अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न याची देही याची डोळा पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या सर्व प्रांतांमध्ये संघाचं कार्य विस्तारलं. 21 जून 1940 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळं डॉक्टर हेडगेवार यांचं निधन झालं. डॉक्टर हेडगेवार यांच्यानंतर संघाचे दुसरे सरसंघचालक झाले ते माधव सदाशिव गोळवलकर. 19 फेब्रुवारी 1906 रोजी नागपूर जवळच्या रामटेक इथं जन्मलेल्या गोळवलकर गुरुजींनी 1937 साली नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली तर बनारस हिंदू विद्यापीठातून जीवशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतली. वाढलेली दाढी, लांब केस आणि अतिशय साधे कपडे यामुळे विद्यार्थी वर्गात देखील त्यांची चांगलीच लोकप्रियता होती. त्यामुळे बहुसंख्य लोक गुरुजी असंच त्यांना संबोधत. तेच त्यांचं नाव पुढे रूढ झालं. मात्र अध्यात्माकडे त्यांची रुची अधिक होती. त्यानुसार त्यांनी बंगालमधील सारगाछी इथं जाऊन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी अखंडानंद यांच्याकडून दीक्षा घेतली होती. मात्र तुझं काम एकांतात नसून लोकांतात आहे हा आपल्या गुरूंचा उपदेश त्यांनी स्वीकारला. ते नागपुरात परत आले आणि संघ कार्यात सक्रिय झाले. 1940 ते 1973 या काळात गोळवलकर हे संघाचे सरसंघचालक राहिले. तब्बल 33 वर्ष इतका सर्वाधिक काळ संघाच्या सरसंघचालक पदावरती राहिले. त्यांच्याच काळात संघ प्रचंड विस्तारला आणि वाढला देखील. संघाच्या विविध संघटनांना प्रारंभ देखील याच काळात झाला. तसेच परदेशात देखील संघाच्या शाखा सुरू झाल्या. देशाच्या फाळणीच्या काळात पाकिस्तानातील हिंदूंच्या रक्षणासाठी गुरुजींनी अतोनात प्रयत्न केले. गोळवलकर गुरुजींनी 33 वर्षात 65 वेळा संपूर्ण देशभर प्रवास केलाय. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वयंसेवकांचं वैचारिक अधिष्ठान अधिक भक्कम केलं. गुरुजींच्या कार्यकाळात संघाचं कार्य प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचलं. 5 जून 1973 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुजींनंतर मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक झाले. बाळासाहेबांचा जन्म 11 डिसेंबर 1915 रोजी नागपूर इथं झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्या काळात बंगाल प्रांतात पाठवले गेलेले
झालेले संघाच्या पहिल्या फळीतले ते प्रचारक होते. 1965 मध्ये त्यांच्याकडे सरकार्यवाह पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर 5 जून 1973 रोजी बाळासाहेब संघाचे तिसरे सरसंघचालक झाले. जयप्रकाश नारायण यांच्या इंदिरा गांधी विरोधातील चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला. तसेच अस्पृश्यतेविरोधी कठोर भूमिका घेत समरसतेवर अधिक जोर दिला. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली होती. त्यावेळी तेच संघाचे सरसंघचालक होते. बाळासाहेब देवरस यांच्याच काळात संघाच्या सेवा कार्यांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यांच्या कार्यकाळात संघाचं कार्य प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचलं. राम जन्मभूमी आंदोलन बाळासाहेब देवरस यांच्याच काळात झालं. 1994 पर्यंत ते या पदावर होते. नंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडलं. 17 जून 1996 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बाळासाहेब देवरस यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदाचा त्याग केल्यानंतर चौथे सरसंघचालक म्हणून प्राध्यापक राजेंद्र सिंह उपाख्य रज्जू भैया यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. 19 जानेवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील शहाजहापूर इथं जन्मलेले रज्जू भैया हे प्रयाग विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांची विलक्षण प्रतिभा पाहून डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांची इच्छा होती की त्यांनी न्यूक्लिअर फिजिक्स विषयात अधिक संशोधन करावं. मात्र गोळवलकर गुरुजींच्या ओजस्वी वाणीने प्रभावित झालेले रज्जू भैया संघाचे प्रचारक झाले. तुम्ही देशाचा एक भावी शास्त्रज्ञ आपल्यासोबत नेताय अशी गोड तक्रार भाभांनी गुरुजींकडे केली होती. 11 मार्च 1994 रोजी त्यांनी सरसंघचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. मार्च 2000 मध्ये त्यांनी आपली जबाबदारी KS सुदर्शन यांच्याकडे सोपवली. रज्जू भैया यांच्याच काळात देशात पहिल्यांदा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलं आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. रज्जू भैयांचं 14 जुलै 2003 रोजी पुण्यात निधन झालं. KS सुदर्शन हे संघाचे 5वे सरसंघचालक. छत्तीसगड मधील रायपूर इथं 18 जून 1931 रोजी त्यांचा जन्म झाला. तिथूनच त्यांनी दूरसंचार अभियांत्रिकीची पदवी घेतली. 1952 पासून त्यांनी प्रचारक म्हणून संघ कार्यास सुरुवात केली. शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही विषयात त्यांना अत्यंत गती होती. त्यामुळं नंतरच्या काळात ते संघाचे शारीरिक शिक्षण प्रमुख आणि बौद्धिक प्रमुखही होते. 10 मार्च 2000 रोजी त्यांनी सरसंघचालक पद स्वीकारलं. सुदर्शन हे स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. तसेच त्यांचे देशभरातील सर्व संप्रदायातील संतांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यांच्याच आग्रहाखातर अनेक संत संघाच्या मंचावर आले, पर्यायानं संघाजवळ आले. सुदर्शन यांच्या कार्यकाळात संघाचं कार्य गाव खेड्यापर्यंत गेलेलं पाहायला मिळतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळं 2009 मध्ये त्यांनी सरसंघचालक पदाचा त्याग केला. 15 सप्टेंबर 2012 रोजी रायपूर इथं त्यांचं देहावसान झालं. K सुदर्शन यांच्यानंतर सरसंघचालक पदी आले ते डॉक्टर मोहन मधुकरराव भागवत. डॉक्टर भागवत हे 2009 पासून ते आजतागायत संघाचे सरसंघचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1950 रोजी चंद्रपूर इथं झाला. त्यांचे वडील मधुकरराव भागवत गुजरातचे प्रांत प्रचारक होते, तर मातोश्री मालती या राष्ट्रसेविका समितीमध्ये सक्रिय रीतीने कार्यरत होत्या. चंद्रपुरात शालेय शिक्षण झाल्यानंतर नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. पुढे ते पूर्ण वेळ संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. 2000 साली त्यांची सरकार्यवाहपदी नियुक्ती झाली आणि 21 मार्च 2009 रोजी त्यांच्याकडे सरसंघचालक पद आलं. 2017 मध्ये राष्ट्रपती भवनाकडून अधिकृत निमंत्रण मिळालेले ते पहिले सरसंघचालक. डॉक्टर भागवत यांच्या काळात 2014, 2019 व 2024 मध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार केंद्रात सत्तेत आलं. डॉक्टर भागवत यांचे विविध समाज घटकांशी, समाज प्रमुखांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. डॉक्टर भागवत यांच्याच कार्यकाळात संघाचं कार्य प्रत्येक वस्तीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसतो. तर ही होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची छोटेखानी माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.